एक राज्य एक गणवेश योजना फसलेली आहे आणि त्या योजनेमध्ये बदल झालेले आहेत। शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठा आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे जाणार आहे। शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवरती गणवेश घेतले जातील। एक राज्य एक गणवेश या जुन्या योजनेवरती निकृष्ट दर्जाचं कापड आणि शिलाईवरून राज्य सरकारवरती टीका केली जात होती। तसंच वेळेत गणवेशही उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे राज्य सरकारनं योजनेमध्ये बदल केलेला आहे। राजू सोनवणे अपडेट देतील। राजू, पाहतो आपण माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे आहे ते एक राज्य एक गणवेश ही योजना आणलेली होती आणि ही योजना सुरू केल्यानंतर जे आहे कुठेतरी ही योजना जी आहे ती फसली होती, कारण ही योजना सुरू करताना गणवेश जे आहे ते बचत गटांना दिले गेलेले होते। त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं कापड आणि जे काही विद्यार्थ्यांचं माप आहे ते कमी जास्त होते, त्यामुळे कुठेतरी ही योजना फसलेली होती। मिड टर्म पर्यंत शाळा सुरू झाल्या तरीही गणवेश काही मिळाले नव्हते, म्हणून आता राज्य सरकारने यामध्ये बदल केलेला आहे आणि जो काही गणवेश पुरवठा आहे तो शाळा व्यवस्थापन समितीकडे पुन्हा एकदा देण्याचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे। शाळा व्यवस्थापन समितीला राज्य सरकारकडनं पैसे देतील आणि ते स्थानिक पातळीवरती गणवेश जे आहे ते खरेदी करतील, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की हा महत्वाकांक्षी निर्णय होता। पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा निर्णय देण्याचा गणवेश देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामध्ये आपण पाहतोय की निळ्या रंगाची पॅन्ट असेल किंवा संपूर्ण जो ड्रेस आहे तो देण्यासंदर्भातला हा निर्णय होता। मात्र कुठेतरी हा निर्णय फसलेला आहे, त्यामुळे आता दोन ड्रेस जे आहे ते विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरती शाळेकडनं मिळणार आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।